व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. एक बक्षीस नक्कीच मिळेल जर मॅच जिंकेल त्याला. मॅच इज ऑन. सामना सुरू होण्याचा इशारा जीवन सरांचा. इथे मात्र ग्रीन सिग्नल. मॅच इज स्टार्ट. पहिलाच बॉल फुल्लर लेनचा बॉल. अगदी चेंडू खेळपट्टीच्या बाजूला रेंगाळत असताना उचलला गेलाय. सिंगल आली. आदित्य पाटील मागच्या मॅचचा हिरो. पहिल्या सामन्यामधला हिरो बघितला तर आदित्य. दुसऱ्या सामन्यामध्ये संदेश गोंदेला तुम्ही हिरो होताना पाहिलात. सामनावीराचा किताब त्यांनी पटकावला. आता मात्र पुन्हा एकदा आदित्य पाटील. हा स्लोवर बॉल हवेमध्ये केलाय. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. का घेतली नाही धाव. इथे मात्र साधा सोपा झेल हातातून निसटला आदित्य पाटीलच्या. मिळाली संधी बॅट्समन अर्जुन बांगर. एक हार्ड हिटर फलंदाज बोरशेती टीमचा हा एक महत्त्वाचा खेळाडू. त्याचा झेल हातातून निसटला आदित्य पाटीलच्या. गोलंदाज आहे थोडंसं आपण बघितलं तर जजमेंट चुकलं कदाचित. त्यामुळं हातातून झेल निसटला आणि अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची धाव मात्र काही मिळाली नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. संघाची धावसंख्या कोणत्याही प्रकारची अजून खातं खोललं नाही. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. झेलसाठी प्रयत्न बघा. कल्पेश ठाकूर काय प्रयत्न करतोय. एक सिंगल मिळाली. एका धावेनं खातं खोललं श्री गणेशा. एक धाव धावल कवर लागली आहे. पुन्हा एकदा आदित्य पाटील. आता मात्र समोर नवीन बॅट्समन बाली भागरे. या ठिकाणी आपण पाहिलं तर आदित्य आता हवी झालाय या फलंदाजांवर. खुल्या पद्धतीनं खेळून देत नाहीये. कारण 3 षटकांचा मॅच आणि 3 षटकांमध्ये आपण पाहू शकाल एक पॉवर प्ले. त्यामुळं फलंदाज प्रत्येक बॉलवर अगदी अटॅकिंग क्रिकेट खेळणार. पूर्ण प्रत्येक बॉलवर प्रति हल्ला चढवण्यासाठी तयारीत राहणार. परंतु अशा परिस्थितीत खूप चांगली गोलंदाजी. हा बरोबर प्रॉपर टायमिंग झालाय. हवेमध्ये केलाय गगन बेदी. गगन चुंबी. आदर्श सरपंच चषकातला ब्रँडेड सिक्सर. भागरेच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार. धावसंख्या झाली आता टोटल 8. पहिले षटक सुरू आहे. 3 षटकांचा सामना. एक चेंडू आता मात्र फलंदाजांसाठी इम्पॉर्टंट तेवढाच गोलंदाजांच्या माध्यमातून इम्पॉर्टंट फेकला जाईल. 8 धावा धावफलकावर. षटकातल्या पोटी चेंडू. अंतिम चेंडू पॉवर प्ले मधला आदित्य पाटील घेऊन येईन. समोर मात्र बाली भागरे. अप्परकटनं केला क्षेत्ररक्षक कल्पेश ठाकूर. वेगाने धावतो. चेंडूला मात्र हुसकावणी दिली. आउटफील्ड तुकडी फास्ट. चेंडूला वळण मिळाला. आहा म्हणता चेंडू जाते ओव्हर द रोप. बाउंड्री. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. टोटल 12 धावा म्हणजे 1 डझन धावा धावफलकावर लागल्यात. सुरुवात मात्र असं वाटत होतं की या बोरशेती टीमच्या धावा या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये फार कमी पाहायला मिळतील. परंतु बाली भागरेनं ठोकलेला तो षटकार स्टेट ड्राईव्हला आणि त्यानंतर कव्हर पॉईंटला लगावलेला चौकार. या 10 धावा झपकन 2 बॉलमध्ये आल्या आणि संघाची धावसंख्या 12. 3 षटकांचा मॅच. पहिला ओव्हर समाप्त. 12 धावा धावफलकावर. आमचे आदर्श सरपंच या मॅचचा आनंद घेतात थेट व्यासपीठावरनं. अभिषेक वास्कर खरं तर आपण पाहिलं तर एक उद्योजक आहेत. खूप चांगलं योगदान आहे. ऋषिकेश दिलीप वास्कर माजी उपसरपंच कुंडेवाल यांचंही खूप योगदान आहे. आणि RRG वास्कर उपसरपंच कुंडेवाल.
यांचं एक खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं आहे. कुंडेवाल गाव बघा, ज्या पद्धतीनं सरपंच साहेबांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे या गावामध्ये झाली, वेगवेगळी संकल्पना त्यांनी आपल्या नक्की संकल्पनेतून अगदी अंमलात आणल्या आणि या गावाचा विकास हाच आमचा ध्यास आणि नक्कीच खरं तर पूर्णपणे कायापालट करताना सरपंच साहेब. स्टेट ड्राईव्हचा फटका वाईडिश लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला आहे, वेगानं आहे, थोडासा फंबलिंग झाला, साचपडतपणा जसा पाहायला मिळाला ना, लगेच एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर झालं. धावसंख्या 2ने वाढल्या, संघाची धावसंख्या 14. षटक सुरू आहे दुसरं. ऑन स्ट्राईक अर्जुन बांगर. अर्जुन बांगर बाली भागरे अशी सलामीची जोडी मैदानावर. अर्जुन आता स्ट्राईकला आहे. गोलंदाज ओमकार नाईक. हा तेवढाच वेग, तेवढ्याच वेगाने केला, बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जेल. अर्जुन बांगरच्या खेळीचा होतो अंत. अर्जुन बांगरच्या स्वरूपात मात्र अर्जुनचा विचार केला तर अवघ्या 3 धावांचं योगदान दिलं त्यानं आपल्या संघासाठी आणि एकंदरीत 14 ही धावसंख्या धावफलकावर असताना पहिला गडी बाद झालाय. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाज ओमकार नाईक. मागच्या मॅचमध्ये ओमकारनं देखील खूप कमालीची गोलंदाजी केली. एक चांगल्या यशस्वी षटकाचं तुम्ही खेळ पाहिलं, त्याच ओमकार नाईकचं. तोच ओमकार नाईक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येतोय. न्यू बॅट्समन रोशन वेखंडे. रोशन वेखंडे येतोय वन डाऊनला फलंदाज. इन ॲट नंबर 3. खरं तर हे खेळाडू जे आहेत ना, ते सर्व आपल्यासाठी अगदी नवीन आहेत, नौखे आहेत आणि त्यांनी देखील सांगितलं की आम्ही पहिल्यांदा या परिसरामध्ये खेळण्यासाठी आलो आहेत. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेतला तुम्ही. 1 ओव्हर विकेट गेल्यानंतर बॅट्समन मैदानात आलाय तरी देखील जास्त वेळ घेतला जातोय. जीवन गावंड आपल्याला सूचित करतायत, वॉर्न करतात वारंवार. चेंडू हलकसं तटवलं. सिली कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे कल्पेश आहे मला वाटतं त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या एकेरी नका होईना आपण 15 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 3 षटकांचा सामना. 3 षटकांमध्ये मी तर म्हणेन कमीत कमी 30-35 धावा काढण्याचा नक्कीच मानस असेल तो म्हणजेच टीम वर्धविनायक बोरशेती संघाचा. ऑन स्ट्राईक बॅट्समन बाली बागरे. सलामीवीर फलंदाज. फुलटॉस बॉल, फुलर लेनचा बॉल. स्ट्रेट ड्राईव्ह खेळाय. क्षेत्ररक्षक बरोबर त्या ठिकाणी उभा आहे वाईडिश लॉंग ऑफ कडे आणि तिथे मिळेल फक्त सिंगल. 1-1 बूंद से समुंदर बनताय. अशा पद्धतीनं बघा एका धावेनं हळूहळू का होईना धावसंख्या पुढे सरसावत असताना हा बोरशेती संघ. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. प्रॉपर टायमिंग झालं नाही परंतु इथे क्षेत्ररक्षकानं कमालीचा झेल. जबरदस्त जित खोतनं इफर्ट दाखवला आणि शेवटच्या क्षणाला चेंडूवरची नजर त्याची नक्की कटाक्षानं पाहायला मिळाली आणि टिपला गेला झेल. फलंदाज झाला बाद. विकेट क्रमांक 2 रोशन बॅक टू डगआउट. ओमकार नाईकला मिळालेली पहिली अजून एक सफलता. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये आदित्यला सफलता मिळाली नव्हती परंतु ओमकार नाईकनं दुसऱ्या षटकामध्ये आता 2 सफलता मिळवत संघाला थोडंसं या ठिकाणी सुटकेचा आस्वाद दिलाय असं म्हणावं लागेल. धावसंख्येला रोख लावली. 16 धावा. चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट कव्हर पॉईंटकडे जातो. एक सिंगल मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव होईल का? आणि इथे मात्र थोडंसं आपण बघितलं तर तेजस मात्रेची फेकी येईपर्यंत
अंपायर सिग्नल रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. दुसरी धाव. बॅट्समन इज आउट. थर्ड अंपायर डिसिजन. धाव घेता घेता बाद झाला. एकच धाव मिळाली. 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झालं. 2 षटक 17 धावा आणि 3 गडी बाद असं मात्र हे चित्र पाहायला मिळतंय बोरशेती संघाच्या वतीनं. बोरशेती संघाचा मी अजून एकदा उल्लेख करेन. बघा हा संघ कोणत्याही संघासोबत कॉम्प्रोमाइज करत नाही, समझोता करत नाही. शेवटपर्यंत फायनलपर्यंत जाईपर्यंत कधी त्यांचा कॉम्प्रोमाइज होत नाही. हे खास वैशिष्ट्य त्या संघाचे आहे. ज्या पद्धतीने नावा आपल्या रायगडमध्ये नावा संघाचा असा एक नाव आहे. आणि हा बघा कल्पेश्वर लगावला. पहिल्याच बॉलवर टोला. वायडिश लॉंग ऑन कडे उत्तुंग. आदर्श सरपंच उपसरपंच षटकातला खणखणीत षटकार. बाली भागरेच्या बॅट मधून आलेला हा षटकार. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. कॅच ड्रॉप. व्हेरी फास्ट कॅच बट कॅच इज ड्रॉप. या दरम्यान सन्माननीय श्री RRG वास्कर साहेब उपसरपंच कुंडे वहाल यांचंही आगमन झालंय. RR वास्कर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांच्या सुसौभाग्य पत्नी ग्रामपंचायत सदस्य देखील राहिल्या आणि आज उपसरपंच पदावर आपण पाहतोय. RRG वास्कर आपलं सहर्ष स्वागत आहे. कुंडेवाल गावचे सामाजिक कार्यकर्ते. हा चेंडू हवेमध्ये खेळलाय. जीत खोत आहे झेल खाली. डाऊन द फील्डर टेकन द कॅच वन्स अगेन. बॅट्समन बाली भागरे बॅक टू द गाउट. स्वागत आहे RRG वास्कर साहेब. खरं तर खूप चांगले प्रेमळ आहेत आणि नेहमीच सातत्यानं आपल्याला चांगलं मार्गदर्शन करत असतात. याच गावचे उपसरपंच आदरणीय RRG वास्कर साहेब आपलं सहर्ष स्वागत. विकेट नंबर 4. 4 गडीबाज झालेत. वर्धविनायक बोरशेती संघाचे. ज्या संघाला पॅक केलंय सूर्याभाई बोकडविरा सूर्याभाईंनी पॅक केलं आणि सूर्याभाई आज सकाळपासून या मैदानावर आहेत तळ ठोकून, कारण त्यांनी तो संघ पॅक केलाय. त्यांना पूर्णच्या पूर्ण धनराशी घेऊन जायचंय, कारण ते कोणत्याही संघाशी कॉम्प्रोमाइज करत नाही असं आम्हाला माहिती सूत्रांकडनं माहिती मिळाली. परंतु इथे हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. जो जिता वही सिकंदर. आतापर्यंत धावसंख्या बघितली तर टोटल 23 षटकातले काही चेंडू शिल्लक. 23 धावा. हे फार महत्वाचे चेंडू खेळण्यासाठी. फलंदाज बॅकफूटवर जातोय. तिथे मात्र एक धाव पळून काढली आहे. बॅटकटच्या स्वरूपात मिळालेली सिंगल संघाची धावसंख्या 24 या आकड्यावर. लास्ट शेवटचा इथे चेंडू शिल्लक. गरज आहे मोठ्या फटक्याची. जर षटकार आला तर 30 धावा होतील, म्हणजेच फायटिंग स्कोर होईल तयार. गोलंदाजी आहे बोरशेतीकडे. मॅच मध्ये येणार मजा, परंतु धावा येणं गरजेचं आहे. हवेमध्ये केला क्षेत्ररक्षक आहे बरोबर झेल खाली. फलंदाज होईल झेलपाद. लास्ट बॉलवर देखील विकेट. फक्त डाव समाप्त झाला 24 या धाव संख्येवर. 3 षटक आणि विजयासाठी लक्ष समोर ठेवलंय बामणडोंगरी संघासाठी 25 धावांचं. आप यहाँ पर सम्मान होगा जिनकी यहाँ पर उपस्थिति इस आदर्श सरपंच और उप सरपंच ट्रॉफी को हम देखते हैं दोस्तों। वो सुप्रसिद्ध उद्योजक जिनीशा बिल्डर्स एंड डेवलपर के सर्वे सर्वा
मिस्टर भरत पटेल सर, इनका यहाँ पर शुभ सम्मान इस प्रतियोगिता के माध्यम से किया जाएगा। मैं भरत पटेल साहब से गुजारिश करूंगा, आइए अतिथि कक्ष में, और उनके समेत नीलेश जी राजपूत सर, पहले हम दोनों का सम्मान करेंगे। भरत सर और निलेश सर, आइए, आपका सम्मान यहाँ पर किया जाएगा। आणि सरपंच साहेब यांना विनंती करतो मी, आदर्श सरपंच सदाशेठ वास्कर साहेब यांना विनंती करतो, आणि उपसरपंच आर वास्कर साहेब आणि अभिषेक तिघांनाही विनंती करतो, आणि ऋषिकेश भोईर साहेब, या सर्वांना चौघांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जेनिशा बिल्डर्स एंड डेवलपर के सर्वा मिस्टर भरत पटेल सर और नीलेश राजपूत सर, इनका शुभ सम्मान इस प्रतियोगिता के माध्यम से किया जाएगा। शाल, पुष्पगुच्छ और इस आदर्श सरपंच उपसरपंच ट्रॉफी का मोमेंटो देकर यहाँ पर सरपंच और उपसरपंच इनके शुभ हाथों से जेनिशा बिल्डर्स एंड डेवलपर के सर्वा सम्माननीय भरत जी पटेल सर और नीलेश जी राजपूत सर, इनका शुभ सम्मान इस प्रतियोगिता के माध्यम से आप देख रहे हैं, जिनका दमदार योगदान। और हमेशा हर साल जब आदर्श सरपंच उपसरपंच ट्रॉफी होती है, जिनकी उपस्थिति हम देखते हैं इस टूर्नामेंट में, आप आए, बाहर आई, भरत पटेल सर और नीलेश जी राजपूत सर, आपका यहाँ पर स्वागत इस प्रतियोगिता के द्वारा। अठरा चेंडू आणि 25 धावा हे समीकरण, येणारे 18 बॉल 25 धावा, काय असेल या मॅचचा रिझल्ट, कोण कोणावर मात करेल, आपण पाहत राहा, एकत्र कुठेही जाऊ नका, हा चित्तदारक सामना ऐकूया राष्ट्रीय भाषेतून आमचे रॉकस्टार समालोचक प्रवीण गायकर यांच्या आवाजातून। धन्यवाद रिवाल मात्री सर। बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ। क्वार्टर फाइनल है, जो जीतेगा वो सीधा जाएगा टॉप 3 में, और सेमीफाइनल का मैच आपके सामने होगा। टॉस जीतकर पहली मर्तबा बामन डोंगरी टीम अर्चित एंटरप्राइजेस 11 बामन डोंगरी टीम ने फील्डिंग करने का फैसला लिया, और पहले बल्लेबाजी करते हुए टीम वरद विनायक बोरशेती ने रन ठोके। टोटल 24 और जीतने के लिए 18 गेंदों में 25 रनों की जरूरत है। चलिए, आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर तकदीर और संदेश, लक्ष्य छोटा जरूर है, लेकिन जैसे गोटेकर टीम को अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामन डोंगरी टीम ने रोका था, वैसे बिल्कुल यहाँ पर अगर रोकने में कामयाब होती है वरद विनायक बोरशेती, तो मैच बहुत ही जबरदस्त होगा। कुंडेवाल गावचे आमचे जेवढे ज्येष्ठ वरिष्ठ ग्रामस्थ असतील त्या सर्वांना मी विनंती करतो की आपण या शेवटच्या 2 ते 3 सामने असतील त्यांचा आनंद घेण्यासाठी आमच्या व्यासपीठावरती यावं, आणि काही क्षणातच बक्षीस समारंभ देखील या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल। त्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो, जे ज्येष्ठ वरिष्ठ असतील आमचे कुंडेवालचे ग्रामस्थ, त्या सर्वांना आम्ही विनंती करतो, आणि या पंचक्रोशीतील जे कोणी आमचे ज्येष्ठ वरिष्ठ असतील त्या सर्वांना आम्ही विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती। मीत 11 के सर्वा रायगढ़ के दिग्गज पैकरों में से एक जाने जाते नसीब शेख भोईर, बिल्कुल उनकी टीम बामन डोंगरी टीम दूसरे टूर्नामेंट यानी कि क्वालिफाई हो चुकी है। गवान की टूर्नामेंट में उनकी मीत 11 मोह भी क्वालिफाई हो चुकी है, और ये दमदार पैकर के तौर पर, पैकर ही नहीं दोस्ती दुनिया की राजा मानो जिसे कहा जाता है। चलिए चलते मैदान की तरफ। 18 गेंदें और 25 की जरूरत है। पहली गेंद कर लेकर आएंगे अर्जुन बांगर, जिनके ऊपर बहुत सारी अपेक्षा रहेगी इस पावर प्ले के ओवर में, और सामने बाएं हाथ के बल्लेबाज संदेश गोंदली, पिछले मैच के हीरो, यानी कि 2 महत्वपूर्ण खिलाड़ियों के बीच में ये लड़ाई। पहली गेंद तेज रफ्तार से फेंकी थी, आसान नहीं होगा सेकेंड इनिंग्स में बल्लेबाजी करना, और ये लीजिए यहाँ पर डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। कमाल की गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पर कर रहे हैं पहली गेंद के साथ, लेकिन संदेश को बीट किया इस गेंद ने। देखेंगे पावर प्ले का ओवर है, संदेश कितने हद तक शांत रहना चाहेंगे। मजा आएगा मैच में, जरूर बैटल अच्छा है। लो स्कोर के मुकाबले में बॉलर तैयार। फुल टॉस बॉल, गैप में खेलने का प्रयास, फील्डर मौजूद है वहां पर। 1 रन तो जरूर मिलेगा, 1 रनों की मदद से यहाँ पर खाता खुला है। बल्लेबाजी करने वाली टीम अर्चित एंटरप्राइजेस 11 जीवदानी बामन डोंगरी टीम का 1 रन यहाँ पर पूरा होता हुआ। जानते हैं कि संदेश यहाँ पर हाइट फैक्टर को रिव्यू था ले सकते, लेकिन वो जानते हैं कि इतनी भी हाइट नहीं थी, उसकी वजह से उन्होंने डीआरएस नहीं लिया, बचा के रखा है ताकि अगले 2 ओवर में वो डीआरएस उनके लिए यूज कर सके। तो चलिए, बिल्कुल यहाँ पर सिंगल के साथ खाता खुला है। तकदीर आएंगे नए बल्लेबाज, लेकिन सामने गेंदबाज भी उतने ही लंबे कद के ताकतवर अर्जुन बांगर, और जड़ में डालने का प्रयास, एक्स्ट्रा कवर की तरफ खेला है, फील्डर आते हुए दूर से, कमाल की फील्डिंग,
डबल होने चाहिए थे, जहां पर वहां पर एक ही रन लेने के लिए मजबूर किया है। 1 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 2 रन। पावर प्ले के ओवर में अगर कम रन आएंगे तो शायद ये मैच को बना सकती है बोरशेती टीम। अगर पहले ही पावर प्ले में दमदार रन बटोरती है टीम वामन डोंगरी तो मजा आएगा। पूरी तरीके से उनके कब्जे में रहेंगे आने वाले ताकतवर बल्लेबाज उनके पास है। अभी तक अर्जुन मांगर की गेंदबाजी शानदार हो रही है, लेकिन संदेश की बल्लेबाजी क्या निकल कर आएगी? फिर से एक बार जड़ में डालने का प्रयास, इस बार बॉलर के सामने से गेंद को निकाला, स्ट्रेट ड्राइव गेंद सीमा पार, 4 रन। देखिए बिल्कुल यहां पर रन संख्या पहुंची है इसी 4 रनों की मदद से 6 रनों के ऊपर। आज आउटी मैदान के ऊपर बामन डोंगरी खेल रही है, उनके खिलाफ शाहपुर विभाग की ठाणे जी की यहां पर बोरशेती टीम इस बार हवाई यात्रा की है। मिड ऑन के ऊपर से पीछे फील्डर दौड़ रहे हैं, लेकिन मुश्किल है उनके लिए। एक और शानदार बाउंड्री, 4 रन। तो लगातार दूसरी बाउंड्री, इसी 2 बाउंड्रीज की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 10 रन। 25 रनों का लक्ष्य है, अभी भी 15 रनों की आवश्यकता है। और चलिए इस बार टैप कर दिया इस गेंद को, खुद विकेट कीपर वहां पर आते हुए गेंद के नीचे उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और इस 1 रनों के साथ ओवर नंबर पहला समाप्त। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 11। जीतने के लिए चाहिए 12 गेंदें और 14 रनों की आवश्यकता। दोनों भी टीमों के कप्तान, मीत 11 मोह टीम के कप्तान और अथर्व 11 गावदेवी कानपुरी टीम के कप्तान, चलिए हमारे कमेंट्री बॉक्स में आकर रुकिए। और इसमें से एक टीम आएगी वरद विनायक बोरशेती या अर्चित इंटरप्राइजेस 11 जीवदानी बामन डोंगरी। ये 2 में से एक आगे आएगी और टॉप 3 में हमें टीम पता चलेगी। चलिए आइए, कृष्णा कलिंगड़ इंदिरा बैल के मालक आत्मा शेठ खानावकर आपका स्वागत है। मदन शेठ मते सरपंच आपका भी स्वागत करेंगे। आग बबूले होते हैं आत्माराम शेठ खानावकर जब कोई खिलाड़ी गलती करता है तो। बहुत ही उनको हाउस है क्रिकेट की, जहां जहां कानपुरी टीम खेलती है हमारे सोपान भाई होंगे, आपका भी हम स्वागत करेंगे। दिलीप पाटिल साहब आपका स्वागत, साजन भाई पाटिल आपका स्वागत। आने वाले जनवरी महीने में त्रिमूर्ति चषक भी देखने को मिलेगा, सभी का स्वागत करेंगे। और चलते हैं मैच की तरफ। 12 गेंदें क्रूशल होंगे और चाहिए 14 रनों की आवश्यकता। बॉलर तैयार और सुमित की ये गेंद हल्के हाथों से खेला, 1 रन तो जरूर पूरा। दूसरे की मांग यहां पर कर रहे हैं, करा फील्डिंग, वहां पर तुरंत फायदा उठाया अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामन डोंगरी 11 टीम के खिलाड़ियों ने। और बिल्कुल आप देख सकते हैं 2 रन पूरे और 2 रनों की मदद से टीम का स्कोर आगे पहुंचता हुआ 13 रनों के ऊपर। आखिरी गेंदें बची है 11 और चाहिए 12। टिट फॉर टैट, जैसों को तैसा जवाबी हमला ये 2 टीमों के बीच में बिल्कुल नजर आती हुई। आगे आकर खेला है, गैप में खेलने का प्रयास, एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी आते हुए दूर से फील्डिंग बढ़िया। दूसरा एक्शन में जब तक उठाए फील्ड करे, सेंसिबल क्रिकेट जानते हैं संदेश की डबल सिंगल के साथ यहां पर इस मैच में कब्जा बनाना है और इसी के बदौलत यहां पर डबल सिंगल लेकर पारी को आगे बढ़ाते हुए टारगेट को चेस करते हुए रन बने 2 की मदद से। 15, 10 गेंदें और 10 रनों की जरूरत। आमचे ग्रामस्थ मंडल SR वास्कर साहेब, अंकुश वास्कर साहेब, चौरंग पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं, आपलं सहर्ष स्वागत। क्या लगातार ये डबल आएगी? नहीं, इस बार रोका है, इस बार कवर्स की दिशा में बेहतरीन फील्डिंग। तब तक 1 रन, रन बॉल इक्विलेशन आप देख सकते हैं, 9 गेंदे और अभी भी 9 रनों की जरूरत। शाहपुर की ये टीम देख सकते हैं, बोकडवीरा कीजिएगा बोरशेती मदन भोईर यांना विनंती आहे की आपण ही व्यासपीठावर यावं। या मदन भोईर साहेब, आपलं सहर्ष स्वागत। वरद विनायक बोकडवीरा हमेशा टीम खेलती है और इस टीम के पैकर सूर्याबाई देख सकते हैं उन्हें, लेकिन आज वरद विनायक बोरशेती खेल रही है अर्चित एंटरप्राइजेस 11 जीवदानी बामन डोंगरी टीम के खिलाफ। बॉलर तैयार और ये गलती की है विकेट कीपर और उनके पीछे खिलाड़ियों ने। लॉन्ग स्टॉप, 22 का चौका, डॉट बॉल हो सकती थी। 4 रन। की मदद से टीम पहुंची है सीधा 20 रनों के ऊपर। अब रन और गेंदों के बीच में फासला
8 गेंदे 5 डॉट बॉल ये होती 10 रन 9 रन रह सकते थे। हल्के हाथों से खेला इस गेंद को, ऑन साइड में मोड़ा है, मिड विकेट में खिलाड़ी मौजूद, डीप में उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 21 रन 7 गेंदे 4। इसी मैदान के ऊपर रिकॉर्ड है दोस्तों, जब 3 बॉल में 1 चाहिए थी वो भी वहां पर दिक्कतें पैदा हुई थी। पिछले 2 साल पहले का ये इतिहास है, लेकिन इस बार क्या वो गलती करेंगी वामन डोंगरी टीम या इस मैच को आसानी के साथ जीत पाएगी बोरचेती 11 टीम। लेकिन बल्लेबाजी की अगर बात करेंगे, दोनों भी बल्लेबाजों ने क्षमता परिस्थिति के अनुसार खेल दिखाया है। 2 और 7 गेंदों में 4 रनों की अभी भी फिलहाल आवश्यकता है। सिंगल्स को बचाने के लिए थोड़ी सी यहां पर 38 सर्कल की रचना आप देख सकते हैं। 7 गेंदे 4 की जरूरत, जड़ में डाला था, मिड ऑफ में वहां पर फील्डर आए, रोके, 1 रन पूरा, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 22। अब 6 गेंदे और 3 रनों की जरूरत। प्रकाश महाराज पाटील यांना मी विनंती करतो, जवळजवळ 2:30 वाजता ते आलेत, स्पर्धेचा अजूनही आनंद घेत आहेत। आता शेवटच्या क्षणाला साहेबांना आम्ही विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती, कारण नेहमी समाजाच्या दृष्टिकोनातून एक चांगले विचार त्यांच्या माध्यमातून पोहोचवले जात आहेत समाजाला, आणि ते असे सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रकाश महाराज यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं सहर्ष स्वागत। 6 गेंदे 3 रनों की जरूरत, पहली 2-3 गेंदे महत्वपूर्ण होगी। अम्ब्रेला फील्डिंग सजावट करेंगे या कोई यहाँ पर अन्य गेम प्लान के साथ यहाँ पर खेलना चाहेगी। चलिए मजा आएगा इस मैच में। अंतिम गेंदे बची है 6 और चाहिए 3, और 3 को बचाने के लिए तेजस जाधव इनको लाया गया है पहली गेंद लेकर। पहली गेंद गैप ढूंढा है और सीधा टीम पहुंची है सुपर 3 में। अर्चित एंटरप्राइजेस 11 जीवदानी